शशांक कांस्य पदक मिळालेलं आहे. कोल्हापूरच्या स्वप्नीलला सगळ्या स्तरातून आनंद व्यक्त होतोय, उत्साह होतोय. काय भावना आहेत, कसा उत्साह आहे? श्रद्धा, फारच उत्साहाचं वातावरण आहे. कालपासून जेव्हा त्याने क्वालिफिकेशन राऊंड पार केला तेव्हापासून आपण सर्वात आधीपासून त्याला ट्रॅक करत आहे. तेव्हापासून आपण बघतोय की त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होतीच. तो जरी क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 8 पैकी 7वा आला असला तरी फायनलमध्ये मात्र त्याने 3रं स्थान कायम ठेवत कांस्य पदकावर किमान नाव कोरलेले. जर मॅचचं म्हणायला गेलं तर अगदी चुरशीची मॅच, म्हणजे आपण नुकतीच आता जसं वर्ल्ड कप फायनल पाहिली तसाच काहीसं अखेरच्या काही मिनिटांमध्ये वातावरण होतं. इथे न्यूझीलंडमधून जरी आम्ही मॅच बघत होतो तिथेही तसंच वातावरण होतं. फार सुरुवातीपासून तो 5व्या स्थानावर होता, बराच वेळ 5व्या स्थानावर होता. त्यामुळे त्याचं पुढे जाईल की नाही अशी दगदग लागून राहिली होती. मतलब एलिमिनेशन राऊंडमधून तो वाचत गेला, अखेरपर्यंत पुढे पुढे जात गेला आणि शेवटी मात्र त्याने अशी काही भरारी घेतली की तो दुसऱ्या पोझिशनवरही एका सर्टन पॉईंटला पोहोचला होता. पण अखेर दुसऱ्या पोझिशनवर 3ऱ्या पोझिशनवर राहत त्याने किमान कांस्य पदकावर नाव कोरले. सामना अगदी चुरशीचा झाला. म्हणजे एक बघायला गेलं तर बराच काळ जो फर्स्ट पोझिशनवर होता असा नॉर्वेचा खेळाडू तो अगदी 5व्या स्थानावर फेकला गेला. सगळे उलटफेर झाले पण मात्र शेवटी स्वप्नील कुसरेने मात्र कांस्य पदकावर नाव कोरले. बरोबर आहे शशांक. आणि नक्कीच या अटीतटीच्या सामन्यानंतर अखेर आता स्वप्नीलला कांस्य पदक मिळालेलं आहे आणि संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब. शशांक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.